नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला आपल्या घरच्या हाताने बनवलेल्या शेवया कशा उकडून घ्यायच्या ते दाखवणार आहे। बऱ्याच जणांकडे शेवया तयार असतात, पण त्या नेमक्या कशा शिजवायच्या, किती वेळ उकळवायच्या, पाणी किती घ्यायचं हे अनेकदा विचारलं जातं। म्हणून आज सगळ्या छोट्या मोठ्या टिप्ससह ही प्रक्रिया दाखवते। सर्वात आधी मी या ठिकाणी शेवया काढून घेतल्यात एका मोठ्या भांड्यामध्ये। तर शेवया तुम्ही पाहू शकता, एकदम लांब सडक आहेत, कुठेही त्याला क्रॅक गेलेला नाही किंवा तुटलेल्या नाहीत। त्यानंतर एका मोठ्या भांड्यात भरपूर पाणी गरम करायला ठेवायचे मध्यम आचेवर। नेहमी शेवया उकळायला ठेवतात तेव्हा पाणी भरपूर प्रमाणात घ्यायचं, कारण की पाणी भरपूर असलं की शेवया मोकळ्या शिजतात। आता पाण्याला छान उकळी आली आहे, म्हणून यात थोडंसं मीठ घातले। मिठामुळे शेवयांना हलकी चव येते आणि शेवया पानसट किंवा बिचव लागत नाहीत। आता या आपल्या घरच्या शेवया हळूहळू पाण्यात सोडायच्या। एकदम सगळ्या टाकू नका, हलक्या हाताने सोडल्या की त्या तुटत नाहीत आणि छान वेगळ्या राहतात। पाण्यामध्ये अगदी मोकळ्या आणि सुटसुटीत होतात। आता छानपैकी आपण पाण्यामध्ये शेवया ॲड करून घेतल्यात। आता या 4 ते 5 मिनटं शिजू देऊया। मध्ये एकदा हलक्या हाताने ढवळून घेऊया। जास्त ढवळायची गरज नाही, शेवया नाजूक असतात, त्यामुळे प्रेमाने हाताळल्या की छान राहतात। आता पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्याच्यावर असा फेस जमा होतो। तर तो फेस जमा झाल्यावर तो मी काढून घेते आणि टाकून देते। बघा, आता शेवया छान शिजल्या आहेत, अगदी मऊ वाटतात, पण अगदी गळून गेलेल्या नाहीत। हीच योग्य वेळ आहे। आता या शेवयांमधलं जे एक्सेस वॉटर आहे, पाणी आहे, ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी मी हे पाणी आता चाळणीतून व्यवस्थित गाळून घेते। आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगते, शेवया बनवताना जे पाणी उरतं ना, ते अजिबात फेकून देऊ नका। या पाण्यात गव्हाचा अर्क आणि पोषक घटक असतात। हे पाणी पिण्यासाठी खूप चांगलं असतं। उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळतो, पचनासाठी मदत होते आणि शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते। आणि ज्याला सर्दी असेल त्याने तर हे पाणी आवर्जून प्या। हे पाणी पचनासाठी खूप छान असतं आणि शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते। म्हणून हे पाणी अजिबात फेकून द्यायचं नाही आणि शेवया बनवून झाल्यानंतर गरम गरम थोडंसं कोमट करून हे पाणी पिऊन घ्यायचं, जेणेकरून शेवयांसोबत या पाण्यात असलेले पोषण मूल्य तुम्हाला आवर्जून मिळतील। आणि हे पाणी चवीला सुद्धा खूप छान लागतं, तर तुम्ही नक्की ट्राय करा। मी तुम्हाला आवर्जून हे सजेस्ट करेल। तर बघा मंडळी, आपल्या शेवया अगदी मस्त शिजून तयार झाल्या आहेत। आता या शेवया तुम्ही तुमच्या आवडीनुसार अनेक प्रकारे खाऊ शकता। गरमागरम शेवयांमध्ये दूध आणि साखर घालून खाल्ल्या तर त्याची चव तर एकदम अप्रतिम लागते। तुपाचा एक छोटासा चमचा घातला तर अजूनच स्वाद वाढतो। फोडणीच्या शेवया, शेवयांची खीर किंवा तुमच्या आवडीनुसार कोणताही पदार्थ बनवू शकता। घरच्या घरी बनवलेल्या शेवयांची चवच काहीतरी वेगळी असते। तुम्ही ही पद्धत नक्की करून बघा आणि तुम्हाला शेवया कोणत्या प्रकारे खायला जास्त आवडतात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच पारंपरिक, घरगुती आणि सोप्या रेसिपीजसाठी सुमित्रा RN24 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही कोणत्या शहरातून किंवा गावातून हा व्हिडिओ बघताय ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।